उभा ठाच्या मधला ठ काढून त्याला ढ करावा. ठाकरे आडनावाची तुम्ही अशा पद्धतीची चेष्टा करता ज्या ऊच्या बानं अर्थात उद्धव साहेबांच्या बाबानं कचरा कुंडीतून उचलून तुम्हाला इथपर्यंत आणलं, त्याची ही अशी परतफेड. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं, यावरून ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला दिलेली शिवसेना पक्षाची अधिकृत मान्यता आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय या विरोधात उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या सुनावणीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवर पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका केली आहे. फक्त ढगाचा गडगडाट असावा तसं उभाठामधील ठ काढून ढ करावा असं दिसतंय, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे. गडगडाट फक्त ढगांचा असावा तसं हे सगळं उभा ठाच्या मधला ठ काढून त्याला ढ करावा असं दिसतंय वार्तेमध्ये. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटानं जोरदार पलटवार केलाय. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी नीलम गोऱ्हेंवर टीका करत म्हटलंय, वय झाल्यावर मानसिक संतुलन ढासळतं. याचं उदाहरण म्हणजे नीलम गोऱ्हे. ज्या ऊच्या बानं तुम्हाला सर्व काही दिलं त्या ठाकरेंबद्दल अशी भाषा, जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या. नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे आणि समस्त गद्दार टोळी, अशा शब्दात अयोध्या पोळ यांनी हल्लाबोल केलाय. वय झालं की मानसिक संतुलन ढासळतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नीलम गोरे. आज उबाठामधून ठ काढा आणि ढ घाला. ज्या पद्धतीनं नीलम गोरे बरळल्या, त्या नीलम गोरेला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या ऊच्या बानं अर्थात उद्धव साहेबांच्या बाबानं कचरा कुंडीतून उचलून तुम्हाला इथपर्यंत आणलं, त्याची ही अशी परतफेड. उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव साहेब आणि वंदनीय साहेबांचं ठाकरे आडनावाची तुम्ही अशा पद्धतीची चेष्टा करता, लाज वाटत नाही? यालाच आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणतात, ज्या ताटात खायचं त्याच ताटात घाण करायची. नीलमताई, इथून पुढे बोलत असताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा आमच्या ठ अर्थात ठाकरेंच्या रणरागिणी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. एकीकडे एकूमामा म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललोय, आणि हे अशा पद्धतीचं ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ठ आडनाव आहे, त्या ठ आडनावाची अशी ढ घालून चेष्टा करणं, हे अशा पद्धतीचे विचार तुम्ही पुढे नेताय. एकूमामा, हीच तुम्ही तुमच्या नेत्यांना शिकवण देताय का अशा पद्धतीचे अपमानास्पद वागा म्हणून? लाज वाटू द्या एकूमामा तुम्हाला थोडीशी. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही ट्विट करत नीलम गोऱ्हेंना चांगलंच सुनावलंय. गोरेबाईंनी ठाकरे आडनावावर अनावश्यक टिप्पणी केली आणि केलेल्या टिप्पणीनं त्यांच्या बुद्ध्यांक लक्षात येत आहे. पुढे त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या नावावरूनही खोचक टोला लगावत त्यांचं नाव नीलमऐवजी चिलम असायला हवं होतं असं म्हटलंय. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? कमेंट करून नक्की सांगा.